दरम्यान मंत्रालयातील सुरक्षेत अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे। मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित। मंत्रालय सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांकडून देखील बैठकीत आढावा घेण्यात आलाय। मंत्रालय परिसरातील आंदोलन आणि तोडफोडीनंतर हा निर्णय झालाय आणि याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला मंत्रालयामध्ये सुरुवात झालेली आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येणार आहे। सध्या आपण मंत्रालयाच्या प्रवेश मार्गिकेजवळ आहोत आणि प्रवेश मार्गिकेजवळ आपण पाहत असाल ही नवीन सिक्युरिटी व्यवस्था जी आहे ती मंत्रालयामध्ये उभी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आता हा जमाना जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आता प्रवेश प्रक्रिया जी आहे ती मंत्रालयामध्ये राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून काही विशेष पावलं जी आहेत ती आगामी काळात उचलण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी।